नमस्कार. आज आपण सुक्या बोंबलाचं बनवूया हां. ते पण हे करून फणसाची घोटी घालून हां. फणसाच्या गऱ्यामध्ये बी असते ना, त्याला आमच्या इकडे मालवण पट्ट्याला घोटी म्हणतात घोटी. तर ती घोटी घालून बनवूया बोंबलाचं. म्हणजे थोडंसंच बनवणार. हे एकटेच खाणार आहेत. मुलं काय खात नाही, तर त्याच्यासाठी मी 4-5 बोंबील साफ करून गरम करून घेतले तव्यावर. आणि ही थोडेसे वाटीभर ना घोटे सालं काढून ते जरासे उकडून घेतलेत, कारण घोट्या कशा शिजेपर्यंत बोंबील कुचकरून जाणार ना, म्हणून. आणि कांदा आणि टोमॅटो घेतला आहे कट करून. तर कांदा टोमॅटोवर बोंबील घालणार मसाल्यावर, आणि मग ते घोटी घालणार त्याच्यात बॉईल करून घेतलेले. तर हे बोंबील मी आता साफ केलेत छानपैकी आणि गरम केलेत तव्यावर. मस्त वास सुटलेला. आणि ते उणउणीत पाण्याने स्वच्छ धुणार आणि मग ते बनवणार हां. तर मी गरम पाणी करत ठेवलं आहे थोडंसं, तर त्याच्यामध्ये धुवून घेते आणि मग ते फोडणीला कांदा टोमॅटोवर टाकते. तर आमच्याकडे तिकडे गावी मालवणला फणसाच्या गोट्या साठवून ठेवतात. तेव्हाच्या तेव्हा पण टाकतात. वांगा बटाट्याच्या भाजीमध्ये टाकतात, गवारीमध्ये टाकतात, सगळ्यामध्ये टाकतात. आणि सुक्या मच्छीचं काय करायचं असेल ना, तर त्याच्यातसुद्धा घोट्या टाकतात. आणि मग ते एक प्रकारचे ना, जास्त भाजी नाही, थोडी होते, पण ते एक प्रकारची खाणाऱ्यांना ती टेस्ट वेगळीच लागते, म्हणजे आवडते खूप. तर अशा प्रकारे आपण बनवूया सुक्या बोंबलाचं घोटी घालून, फणसाची घोटी घालून. चला आता फोडणीला देऊया कांदा टोमॅटोवर. बोंबलाचा वास ना, ज्यांना आवडत नाही हे खायला, त्यांना अजिबात नाही, वास पण नाही सहन होत. पण ज्यांना आवडतं ना बोंबीला कशातही घातलेले खायला, त्यांना खूप आवडतं. तर आता आपण हे फोडणीला देऊया. फणसाची गोटी असते ना, ती लगेचच्या लगेच कुठच्याही भाजीत घातली ना, ज्या भाजीत घालतो त्या भाजीत घातली ना, तर ती छान लागते बटाटीसारखी. आणि नंतर जर आपण ठेवली ना सुकून वगैरे, तर ती गोडूच होते. पण आमच्या इकडे गावी ठेवतात माती लावून, लाल रंगाची माती असते, रेहो म्हणतात ते का, तर ते लावून ठेवतात. आणि मग गणपतीत वगैरे जेव्हा अळू बनवतात किंवा ऋषी पंचमीची भाजी बनवतात, त्याच्यात 5-6 गोट्या अशा सोलून अख्ख्याच्या अख्ख्या टाकतात. कारण त्या कशा, ती भाजी खूप वेळ शिजत असते, पहिले उकडून घेतो आणि नंतर मग लसूणवर वगैरे कांदा घालून फोडणीला देतो अळूची भाजी ना, त्यामुळे त्या घोट्या शिजतात. पण ह्या घोट्या शिजेपर्यंत बोंबील एकदम नरम होऊन जाणार, म्हणून ते पहिले जरासे शिजून घेतली आहे घोटी. आणि ही गरम पाण्यात धुवून घेतले, स्वच्छ नरम पडले जरा. आणि कांदा टोमॅटोवर घालूया. मुलांना ना बोंबलाचा वास अजिबात नाही आवडत, कारण वेगळाच वास येतो ना. खाते जरा. आणि त्याच्यात शिजून झाली ना भाजी की जरा आपल्याला वाटपाचं खोबरं टाकायचं असेल तर 2 चमचा घालायचं. आणि मग एक कड आला ना की मग कोकमं टाकायची 2 त्याच्यात. मला ही भाजी थोडीशी आवडेल, पण मला शेंग बटाट्याच्या भाजीमध्ये सुके बोंबील घातले ना तर खूप आवडतात ते. शेंग बटाट्याच्या भाजीमध्ये तेही छान लागतात. जरासा मसाला टाकते, गरम मसाला, लाल मसाला टाकते रोजचा.
बोंबील टाकूया. बोंबील खूप व्यवस्थित म्हणजे खूप कचरा असतो त्याला, कुठे कुठे सुकत घातलेले असतात ना, तर व्यवस्थित ते साफ करावे लागतात आणि स्वच्छ धुवावे लागतात, मग तरच ते छान लागतात. म्हणजे एक प्रकारचा वेगळाच वास येतो त्याला. साफ करताना सुद्धा त्याच्या पोटात वगैरे असं काय त्यांचं असेल ना, डोळा म्हण काय म्हण खालेलं असं ते काढून टाकायचं. आणि जरा मोठे ठेवले आहेत, कारण काय म्हणजे शिजून एकदम ते कुस्कर झालं ना तर मग खायला नाही होत. माझ्याकडे काय माहिती आहे, माझ्या जे हे किचन आहे ना ते आमचं छोटंसं किचन आहे आणि त्याला खिडकी नाही आहे, त्यामुळे मसाल्याचा ठसका लागतो. तर आता हे चांगला मसाला लावलेला आहे आणि ते भाजलेले होते आणि गरम पाण्याने 2 वेळा धुतलेले होते, त्यामुळे तेही सुद्धा खूप नरम पडले आहेत. आता हे त्याच्यात उकडून ठेवलेल्या घोट्या आहेत ना त्या टाकूया. अजून थोडंसं मीठ घालते त्याच्यात. ही सुकी मच्छी ना सगळ्यांनाच नाही आवडत. ज्यांना काय काय जण आवडते त्या लोकांना खूप आवडते. वासाने पण लोक एकदम तृप्त होतात, असं येते. आणि ज्यांना आवडत नाही त्यांना वास पण सहन होत नाही असे. तर मसाला वगैरे व्यवस्थित लागला ना त्याला, मसाला कोकम वगैरे, की वास जरा कमी होतो आणि चांगला वास यायला लागतो. तर थोडंसं पाणी टाकते म्हणजे शिजून दे 10 मिनटं. तर छान प्रकारे भाजी शिजली आहे. जरा सारखं ढवत राहिलं तर ते बोंबील हे होऊन जातील ना, तर त्याच्यात ना मी 1 चमचा फक्त खोबरं घालते, कारण आम्हाला सुक्या हे वाटपाच्या खोबऱ्याची वगैरे खूप सवय आहे ना, तर म्हणून जरासं घालते. वास तर खूप छान येतो आहे, मस्त येतो आहे वास. एवढं खोबरं घालते कारण तिखट पण लागलं पाहिजे ना ते, म्हणून. असे बोंबील छान शिजले आहेत, मस्त शिजले आहेत आणि छान झाले. एवढ्या दिवसात मी भाजी बनवते ना, मला वाटतं ही माझ्या मिस्टरांना आवडणारी पहिलीच भाजी मी बनवली आहे. त्यांना आता खूप आवडेल भाकरीबरोबर खायला. तर हे 2 कोकमं टाकते त्याच्यात. अशा प्रकारे सुके बोंबील भाजून घेऊन 2 वेळा स्वच्छ धुवून मस्त त्याची भाजी आणि घोट्या थोड्या अर्ध्या वाटी घोट्या फणसाच्या घोट्या जराशे उकडून घेऊन मस्त भाजी बनवली आहे छानपैकी. वास पण सुंदर येतो आहे. मला वाटतं बोंबील नाही खायला आला तर घोटी तरी एखादी खायला होईल असं वाटतं, एवढा सुंदर वास येतो आहे. अशा प्रकारे छान भाजी झाली आहे. बोंबील पण शिजले आहेत, कारण ते गरम पाण्याने वगैरे धुतलेले होते ना, त्यामुळे ते चांगले मऊ झालेले. गरम पाण्यात टाकलेले ना, भाजल्यावर गरम पाण्यात टाकलेले, त्याच्यामुळे छान मऊ झालेले. तर अशा प्रकारे मी फणसाची घोटी आणि बोंबीलची भाजी बनवली आहे. ती
अशा प्रकारे छान भाजी शिजली आहे ना आता, तयार झाली. कोकमा उकमा सगळं टाकलं. तर तुम्हीसुद्धा फणसाची घोटी घालून भाजी बनवा, कारण आता सध्या सीझन चालू आहे ना फणसाचं. तर गावी तर असणारच, आणि इथे पण गावावरनं लोक आली असतील तर त्यांच्याकडे असेलच. तर बघा बनवून कशी लागते. इतर भाज्यांमध्ये पण घातली, गवारीमध्ये किंवा वांग्यामध्ये तरी चालेल. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, आणि काय चुकलं असेल तर माफ करा. आणि असेच माझे छोटे छोटे व्हिडिओ बघत राहा. बाय.